नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. तुमच्या ताटात पनीरऐवजी चीज एनालॉग. पुणे साताऱ्यात FDA ची कारवाई. धक्कादायक माहिती समोर. हॉटेलमध्ये पनीरऐवजी चीज एनालॉगचा दुधाऐवजी वनस्पतीपासून तयार केलेले चीज याचा वापर करून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने FDA पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल आणि डेअरीवर परवाना निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच साताऱ्यात खुल्या खाद्यतेलाची विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून 4,86,147 रुपयांचा साठा जप्त केला. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पुण्यातील मेलोदिना रोडवरील मे पिंड पंजाब या हॉटेलची सोमवारी दिनांक 22 रोजी तपासणी केली असता तिथे पनीरऐवजी चीज एनालॉग वापरलं जात असल्याचे समोर आले. तेथील अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन पाहता 12 किलो साठा नष्ट करण्यात आला. तपासात या पदार्थाचा पुरवठा त्यांना रविवार पेठेतील मे बन्सल डेअरीकडून झाल्याचे निष्पन्न झालं. प्रशासनाने बन्सल डेअरीवर छापा टाकून विना लेबलचे चीज एनालॉग, पनीर आणि खव्याचे नमुने घेतले असून 225 किलो साठा जप्त केला आहे. जनहित आणि आरोग्याच्या दृष्टीने या दोन्ही पेढ्यांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील फलटण येथेही 3 ठिकाणी एकाच वेळी तपासणी मोहीम राबवण्यात आली. खुल्या स्वरूपात खाद्यतेलाची विक्री आणि असुरक्षित साठ्यांच्या संशयावरून 3,179 किलो खाद्यतेल जप्त करण्यात आलं. याची किंमत 4,86,147 रुपये आहे. अन्न सुरक्षा कायद्यानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलं. पुण्यातील कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी सतीश हाके, स्नेहल येणारे, संकेत सूर्यवंशी यांनी सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे, सह आयुक्त दिगंबर भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरुद्ध अशी मोहीम सुरूच राहील असे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी तक्रारीसाठी 1800-222365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे सह आयुक्त भोगावडे यांनी सांगितले.